नमस्कार. आज आपण पाहूया की बाह्य चिकित्सेचं महत्त्व आयुर्वेदामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे. पण आजकालच्या युगामध्ये बाह्य चिकित्सेचं महत्त्व हे खूप कमी होताना दिसतंय. मूलतः बाह्य चिकित्सेचं जे कार्य आहे ते त्याची जी जागा आहे ती कॉस्मेटिकनं आता सध्या घेतलेली आहे. कॉस्मेटिक पर्पजसाठी आपण बाह्य वस्तूंचा वापर वाढवलेला आहे. पण तो चिकित्सेमध्ये बाह्य वस्तूंचा वापर जो आहे तो खूपच अत्यल्प झालेला आहे. आपल्या जुन्या काळी बाह्य वस्तू ज्या आहेत म्हणजे बाह्य औषधं असतील किंवा सौंदर्य प्रसाधन असतील किंवा कॉस्मेटिकचं जे काय असेल, शृंगार आपण ज्याला म्हणतो, त्यासाठी सुद्धा पुरुषांचा आणि स्त्रियांचा दोघांसाठी हर्बल किंवा आयुर्वेदिक पद्धतीचे जे बाह्य उपचार आहेत तेच कॉस्मेटिकसाठी पण वापरले जायचे आणि उपचार करत असताना व्याधीचं सुद्धा निराकरण करण्यासाठी त्याच पद्धतीचे चिकित्सा प्रणाली बाह्यची जास्त होती. तर बाह्य जो वापर आहे तो आता इतका अत्यल्प झालेला आहे की नगण्य स्वरूपामध्ये झालेला आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा अनेक आजारामध्ये लेप सांगितलेले आहेत. लेप, प्रलेप असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. लेप, प्रलेप, आलेप, उत्सादन असेल, स्नेहन असेल, स्वेदन असेल, चूर्णाचं वर घर्षण असेल, एखाद्या व्याधीमध्ये करायचं, तुपाचे औषधं काही काही लावायला सांगितले जातात. तुपाची औषधं असतात कॉस्मेटिक पर्पजसाठी आणि व्याधी निराकरणासाठी. पण आता परिस्थिती अशी आहे की त्याचा वापर आता खूप कमी झालेला आहे. म्हणजे नगण्य म्हणजे रुग्णांना आम्ही जरी सांगितलं की तुम्ही हे बाह्य उपचार करा, ते लोकांना किचकट वाटतात, वेळखाऊ वाटतात किंवा त्याला वेळ नसतो किंवा ते जेव्हा लेप समजा लावायला दिला तर तेवढा वेळ लावता येत नाही. आता सध्या लेपाचा वापर म्हणजे फक्त बजरंग दल पाय मुरगळ्यावर लावणे एवढाच फक्त लेपाचा वापर राहिलेला आहे. लेप जरी लावले तरी तेवढा वेळ लोकांच्याकडे नसतो, जॉबवर जायचं असते. अनेक कारणं बाह्य उपचाराला मर्यादा आलेली आहे. आणि बाह्य उपचार प्रत्येक अध्यायामध्ये आयुर्वेदाचे जे चरकसंहिता असेल, सुश्रुतसंहिता असेल, प्रत्येक अध्यायामध्ये व्याधीच्या औषधं, निदान, संप्राप्ती सांगितल्यानंतर शेवटी किंवा बऱ्याच वेळा व्याधीची प्रधान चिकित्सा म्हणजे प्रथमच त्यांनी लेपानं सुरुवात केलेली की आधी लेपच सांगितलेले आहेत. लेप असतील, ते वेगवेगळ्या प्रकारचे तैलं असतील. तर बाह्य उपचार नेमके काय काय केले जातात, आपण छोटे मोठे बाह्य उपचार घरी काय काय करू शकतो, याचा वापर आपण वाढवला पाहिजे, ते पण थोडक्यात आपण बघू. त्याच्या जोडीला आपण कॉस्मेटिकमध्ये जो वापर आपण आता वाढवलेला आहे तो कॉस्मेटिकचा वापर हा आपल्याला खूप मोठा हानिकारक असा ठरणार आहे. तर तो एक पॉईंट वाईज आपण बघू की कॉस्मेटिकमध्ये आपण जे सध्या आपण कॉस्मेटिकचं बघू. कॉस्मेटिकमध्ये काय काय वापरलं जातं, त्याचे आपल्याला काय काय दुष्परिणाम होतात, त्याच्यामध्ये केमिकल असतं ते सगळ्यांनाच माहिती आहे. आता त्यात मेनली आपण कॉस्मेटिक कुठलं वापरतो जास्त करून तर डिओड्रंट्स आहेत किंवा स्प्रे आहेत वेगवेगळे. त्याच्यानंतर वेगवेगळे कॉस्मेटिकचे पावडरी आहेत, त्या वापरतो आपण. या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वापरले जातात आणि ते स्किनला आपण जी लावतो, स्किन कॉन्टॅक्ट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आपण फक्त आपलं शरीर जे आहे ते फक्त आपल्याला असं वाटतं की आपण तोंडानेच फक्त शरीर आपलं अन्न सेवन करत असते. पाणी आपण तोंडाने घेतो, जेवण तोंडाने घेतो, पण आपली स्किनसुद्धा खात असते. आपल्या स्किनला असंख्य रंध्र असतात, छिद्र असतात, रोम असतात. तर ह्या छिद्रांमधून शोषण होतं. आपण जे स्किनवर लावतो त्याचं शोषण होत असते. तर स्किनवर लावताना काय लावावं याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. कॉस्मेटिकसाठी आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल स्किनवर लावलं तर त्याचा दुष्परिणाम आज ना उद्या आपल्या शरीरात खोलवर ते जाऊन थोडं थोडं कणाकणानं आत साठत असते आणि ते रक्तातनं सगळ्या शरीरात फिरतं आणि वेगवेगळे आजार आपल्याला कॅन्सरसारखे दुर्धर आजारसुद्धा आपल्याला होऊ शकतात. कॉस्मेटिक जे वापरतात त्याच्यामध्ये मेनली प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात, आर्टिफिशियल कलर्स वापरले जातात. म्हणजे मिथिल पॅराबेन असेल, प्रोपिल पॅराबेन असेल किंवा ऑक्साईड्स असतात, लेड ऑक्साईड असतात किंवा कलरचे वेगवेगळे एजंट असतात, ते असतात कलरिंग येण्यासाठी. तर आजकाल कुठलाही कलर तुम्हाला मिळतो तर तो कलर कुठून आणतात, तो काय हर्बल नॅचरल कलर नसतो, तो केमिकलच्या माध्यमातूनच टाकलेला तो कलर असतो. तर असे जे कलर्स असतात हे सुद्धा आपल्याला पॉयझनस असतात आणि दीर्घकाळानंतर आपल्याला बरेच वेळा आजार होतात. कुठले आजार होतात म्हणजे उदाहरणार्थ काही लोकांना ॲलर्जीचे आजार होतात, श्वसनाचे आजार होतात, छोटे मोठे सुद्धा आजार होतात. म्हणजे स्किनचे त्वचा रोग वेगवेगळे होतात, अगदी कॅन्सरच होतो असं नाही, तर तेही आजार होतात. त्याच्यानंतर श्वसनाचे त्रास होतात. त्याच्यानंतर आपलं जे चेतासंस्था आहे, चेतासंस्थेला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं परिणाम होतो त्याच्यावर. तरी हे सगळे जे आजार आहेत हे आपल्याला छोट्या आजारापासून मोठ्या आजारापर्यंत हे कधीकधी ट्रीटमेंट देत असताना आपल्यातील हे आपल्याला का झालं हे डॉक्टरांची सुद्धा लक्षात येत नाही की यांना हा आजार का झाला. तर ॲक्च्युली ते त्याच्यामुळेच झालेलं असतं पण आपल्या ते लक्षात येत नाही.
ॲलर्जीचे आजारसुद्धा बऱ्याच वेळा ॲलर्जी आपण फूड ॲलर्जी वगैरे म्हणत बसतो, पण ॲक्च्युली आपल्याला ते कॉस्मेटिकमुळे झालेली असते, पण आपल्याला लक्षात येत नाही. तर आपण कोणता साबण वापरतो किंवा आपण कोणते केमिकल अंगाला लावतो हे आपण डॉक्टरनं सांगितलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा हे लक्ष देत नाही, आपण स्वतःसुद्धा लक्ष देत नाही की आपण किती प्रकारचे केमिकल सकाळी झोपल्यापासून संध्याकाळपर्यंत वापरत असतो. दुसरं, आता जुन्या काळी जे आहेत, आपण आता धर्मामध्ये आपले जे आहे, हिंदू धर्म आणि आयुर्वेद हा पॅरलल चालतो, म्हणजे हातात हात धरून चालतो. हे आयुर्वेदाचा खूप मोठा प्रभाव हिंदू धर्मावर आहे. हिंदू चालीरीती असतील, हे सगळं एकच असल्यामुळं, पॅरलल शास्त्र असल्यामुळे, एक वैद्यकशास्त्र आहे, एक धर्मशास्त्र आहे. तर आता आपण जुन्या काळी बघत असतो की आता खूप कमी प्रमाण झालेलं आहे की वेगवेगळे भस्माचे असे पट्टे, 3 असे पट्टे डोक्याला ओढायचे, तर त्याला भस्म म्हणतात. तर ते कशापासून बनवले जातं, ते का, तर ते एक प्रकारची ट्रीटमेंटच असायची. ते चंदनाची उटी आपण लावतो, चंदन इथं लावतात. तर आपण आता कसं आउट ऑफ द ट्रेडिशनल म्हणून आपण ते कमी करत आणलो आहे किंवा ऑफिसमध्ये चालत नाही वगैरे. ॲक्च्युली सगळ्यांनी आपण हे लावायला चालू केलं पाहिजे. तर हे एक प्रकारची ट्रीटमेंटच आहे. आपण शिरशूलामध्ये, आयुर्वेदामध्ये वेगवेगळे लेप सांगितलेले आहेत की चंदनाचा लेप कपाळावर लावायचा आहे. तर आपलं डोकं जे आहे ते गरम होत असते नेहमी सातत्यानं, ते डोक्याला आपल्या उष्णता चालत नाही. तर त्याचं डोकं आपलं शांत राहण्यासाठी आपलं चंदन जे आहे ते शीत असतं. त्यामुळे चंदनाची उटी आपण डोक्याला लावूनच ते सकाळी पूजा केल्यानंतर आपणच ते लावायची प्रथा त्या काळी होती, चंदनाची उटी लावणे. किंवा चुन्याचे वेगवेगळे प्रकार असतात की चुन्याचे काही लेप असतात, ते आपण लावलं जातो. भस्मही त्यापैकी की चुन्यामध्ये कॅल्शियम असतं, त्यानंसुद्धा स्किनमधनं ॲब्सॉर्प्शन होतं, स्किनवर त्याचा परिणाम होतो, आपल्या शरीराला त्यातनं कॅल्शियम मिळू शकतं. हे का लावलं जातं, ह्याच्या पाठीमागं धर्मशास्त्र तर आहे, पण याच्या पाठीमागं आयुर्वेदाचाच खूप मोठा रोल आहे. आपले सगळे चालीरीती रिवाज किंवा आपले जे धार्मिक विधी आहेत, विशेषतः हिंदू धर्मातले, याच्या पाठीमागं आयुर्वेदिक सिद्धांतही आहेत. दुसरी गोष्ट, हे जे केमिकल आपण वापरतो ते आपण तपासत नाही की कशापासून बांधतात. आता उदाहरणार्थ आपण स्त्रिया जे सिंदूर लावतात, आपण आता सिंदूर ही कॉमन ट्रेडिशन आहे, सिंदूर लावला जातो. तर जुन्या काळी जो सिंदूर बनवला जायचा तो चुना आणि लाईम ज्यूस किंवा ॲलम आणि अशा मिनरल्स आणि हर्बल कलरच्या माध्यमातून तो सिंदूर बनवला जायचा आणि तो स्त्रिया इथं कपाळावर अशा त्या लावत असत. तर त्याचं शोषणसुद्धा इथून स्किनमधनं कंटिन्यू एकाच ठिकाणी सतत लावल्यामुळे ते शोषण होत होतं आणि त्याचा फायदा आरोग्याच्या दृष्टीने त्या स्त्रीला त्या सिंदुरामुळं होत असतो. कारण हळद हे अँटी कॅन्सर आहे आणि हळदीपासून बनवले ते सिंदूर इथं लावल्यामुळे सतत सारखं शोषण चालू असायचं, ते स्किनमधनं ॲब्सॉर्ब होतंच. पण आजकालचं जसं नवीन सिंदूर जे आहे जे बनवलं जातं किंवा गुलाल म्हणा, गुलालसुद्धा धार्मिक विधीमध्ये किंवा सेलिब्रेशनच्या वेळेस वापरला जातो. तर जुन्या काळचे गुलाल होते ते हर्बल असायचे आणि त्यात केमिकल नसायचं, म्हणजे आपलं जीवन जे आहे ते पूर्ण हर्बल होतं, केमिकलचा वापर आपला खूप कमी होता. पण आता जे गुलाल बनवतात त्याच्यामध्ये लेड ऑक्साईड किंवा इतर आर्टिफिशियल कलर एजंट वापरले जातात. सिंदुरामध्ये सुद्धा आता वापरला जातो, त्याच्यामध्ये मर्क्युरी सल्फाईड वापरलं जातं. तर हे जे सगळं आहे ते आपण वापरत राहिलो तर त्यांना आपल्याला ट्रेडिशन आहे म्हणून वापरणं पण आंधळेपणानं होईल. तर हर्बल जास्त करून आपण वापरलं पाहिजे, ज्याच्यामध्ये नो केमिकल असेल, पूर्ण हर्बल कॉस्मेटिक आणि धार्मिक विधी करताना पण जे आपण काही वापरतो ते सुद्धा हर्बल वापरलं पाहिजे. दुसरं, आपण जे बाह्य चिकित्सा जे आयुर्वेदामध्ये करतो तिचा वापर आपण वाढवला पाहिजे. उदाहरणार्थ, समजा आपल्याला गुडघेदुखी असेल तर आपण तीळ तेल जर आपण गुडघ्यावर सातत्याने जिरवलं तर त्याचं शोषण गुडघ्यामध्ये होतं, त्यानं बोन डेन्सिटी वाढते, स्नेहनात तयार होतं. स्किनचा ड्रायनेस कमी करायचा असेल तर अभ्यंग आपल्याला करायला सांगितले, रोज अभ्यंग करायचं आहे, पण आपण अभ्यंग फक्त दिवाळीलाच करतो. तर हे धर्मामध्ये याच्यासाठी घातलं की लोकांच्या ते लक्षात राहावं आणि लोकांनी नेहमी ते करावं. पण अभ्यंग आपण करत नाही. अभ्यंगाची वेगवेगळी तेलं, मेडिकेटेड ऑइल्स असतात किंवा साधारण आपण खोबरेल तेल किंवा तीळ तेल गरम करून त्याचा अभ्यंग केलं तरी चालू शकते. हिवाळ्यामध्ये तीळ तेलाचा अभ्यंग करायचं, उन्हाळ्यामध्ये खोबरेल तेलाचा अभ्यंग करायचं. खोबरेल तेल शीत असते, तीळ तेल जे असते ते उष्ण असते. किंवा इतर मग आता इतर जे गुडघे लावायला तेलं वगैरे मिळतात ते काउंटर इरिटंट तेल असतात. काउंटर इरिटंट म्हणजे कसं अमृतांजन बाम असेल किंवा कुठलाही आणि टायगर बाम असेल तर हे काउंटर इरिटंट आहेत. काउंटर इरिटंट म्हणजे काय, तर वरची त्वचा जी आहे ती त्यानं गरम केली जाते, कारण ती उष्ण असल्यामुळे गरम होते आणि आतलं जे पेन सेन्सेशन आहे ते आपल्याला जाणवायचं कमी होतं, त्याला काउंटर इरिटंट असं म्हणतात. तर काउंटर इरिटंट हे काय मशासाठी नाही, फक्त ते वेदनाशमनासाठी त्याचा तात्पुरता उपयोग असतो, ते काही लाँग टर्म वापरायची गोष्ट नाही. तर
काउंटर इरिटंट तेलं आणून त्याचा अभ्यंग वगैरे कोणी करू नये. तर तेलं जे आहे ते अभ्यंगाची तेलं वेगळी असतात, किंवा तुम्ही तीळ तेल हे सगळ्यात बेस्ट आहे. तीळ तेलानं स्किन जी आहे ती आपली एकदम मऊ राहते. तीळ तेलाचं वैशिष्ट्य आधी सगळ्यात मोठं असं आहे की तिळाला सूक्ष्मगामित्व आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. सूक्ष्मगामित्व म्हणजे तीळ तेल 24 तास जर त्याचे प्रयोग झालेले, 24 तास जर स्किनवर राहिलं, त्याचं संशोधनसुद्धा झालेलं आहे, तर ते अंतिम लेअर जे आहे स्किनच्या आतल्या शेवटच्या लेअरपर्यंत तिळतेल पोचतं. कारण त्याची पेनिट्रेशन कॅपॅसिटी सर्वात जास्त आहे तिळतेलाची, खोबरेल तेलापेक्षा. त्यामुळे तिळतेलाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. तिळतेलाचा अभ्यंगी आपण नेहमी रोज नाही जमलं तर निदान आठवड्यातून एकदा दोनदा तरी आपण अभ्यंग तिळतेलानं करून ते तीळ 24 तास आपल्या स्किनवर कसं राहिले बघितलं पाहिजे, आणि 24 तासानंतर आपण आंघोळ केली पाहिजे. तर त्याचे तुम्हाला बेनिफिट्स जाणवतील. गुडघे दुखत असतील, सांधे दुखत असतील, तर तिळतेलाचा मसाज गरम करून सारखं आपण स्नेहन करत राहिलं पाहिजे. फक्त पित्तप्रकोप असेल, तुमच्या त्वचेच्या ठिकाणी पित्तप्रकोप असेल, पित्ताजन्य आजार असतील, तर तिळतेल वापरायचं नाही, कारण तिळतेल उष्ण आहे. पित्त प्रकृतीचे रुग्ण असतील तर त्यांनी सुद्धा ते तिळतेल मग सिद्ध वापरलं पाहिजे. चंदनाची तेलं किंवा खोबरेल तेल त्यांनी वापरलं पाहिजे. हे झालं अभ्यंगाबद्दल. आता उत्सादन जे आहे, म्हणजे दिवाळीला आपण जे उटणं लावतो ते, तर ज्यांचं मेदवृद्धी झालेली आहे त्यांनी सुद्धा उत्सादन करायचं. त्रिफळा चूर्णानं उत्सादन केलं तरी चालतंय. त्यानं रोज ते चूर्णच आपल्या शरीराला घासायचं आहे. दुसरी गोष्ट, कुठल्या आजारामध्ये लेप जे आहेत, वेगवेगळे लेप असतात आयुर्वेदामध्ये, लेप सांगितलेले. उदाहरणार्थ आपण चंदनाचा लेप असेल, किंवा त्रिफळा चूर्णाचा लेप असेल, किंवा आणि कुठला कॉम्बिनेशन वैद्यांनी बनवलेला असेल, तो लेप तुम्हाला त्यांनी दिला, तर तो लेप तुम्ही लावला पाहिजे. फक्त त्वचारोगातच लेप लावा ही अलीकडे स्टाईल झालेली आहे, की फक्त त्वचारोग असेल तरच लेप दिला जातो. डॉक्टरही कमी देतात, कारण रुग्ण त्याला उत्साहित नसतात. कारण रुग्ण मग खूपच किचकट उपचार सांगितले की रुग्ण उपचार थांबवतात. मग त्यामुळे डॉक्टर पण मग बाह्य उपचाराकडे कमीच जातात, आणि अभ्यंतर उपचार कसं शॉर्टकटमध्ये घेता येईल ते सगळं सुरू झालेलं आहे. तर बाह्य उपचार ही अर्धी चिकित्सा असल्यासारखीच आहे. खूप बाह्य उपचाराला महत्त्व आहे. तर बाह्य उपचार आपण वाढवले पाहिजेत. लेप म्हणा, तेल म्हणा, हे लावलं पाहिजे. दुसरं, कॉस्मेटिकचं जे आपण प्रमाण आहे ते एकदम कमी गेलं पाहिजे. हर्बल कॉस्मेटिक कसे वापरता येतील, डिओड्रंट म्हणून आपण चंदन पावडर लावू शकतो. चंदन किंवा सुगंधी द्रव्य आयुर्वेदातले आहेत त्याचं कॉम्बिनेशन करून ठेवलं तर ते डिओड्रंट म्हणून आपण एक्झिलामध्ये लावलं, स्वेद दुर्गंधी असेल त्यासाठी वापरलं तरी चालतंय. दुसरं, जे आपण तेलं जे रोज वापरतो, खोबरेल तेल तर डोक्याला रोजच लावलं पाहिजे, किंवा आजकाल कमी लावलं जातं, तर ते आठवड्यातनं एकदा आपण शिरोभ्यंग हे केलंच पाहिजे. तरच नेत्रशक्ती, कर्णशक्ती, नासामधली जी शक्ती आहे, पंचज्ञानेंद्रियाची शक्ती आहे, वृद्धजत्रुगत जे सांगितलेले आहे, किंवा स्किनचं सेन्सेशन आहे, हे पंचज्ञानेंद्रियाचं वर्धन होऊ शकते, किंवा तेथील वाताचं शमन होऊ शकते. शिरोभ्यंगाला महत्त्व आहे. त्याचबरोबर पादाभ्यंगाला महत्त्व. पादाभ्यंग म्हणजे काय, पायाला तेल लावणे. पायाला खोबरेल तेल हे आठवड्याने एकदा तरी लावायचं, डोक्याला लावायचं, हे जिरवायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करायची. आठवड्याने एकदा जर तुम्ही केलं तर नेत्रशक्ती तुमची वर्धन होती, स्मृती वाढते, आणि श्रमहराणाम म्हटलेलं आहे. पादाभ्यंगम श्रमहराणाम असं म्हटलेलं आहे. आणि शिरोभ्यंग केल्यानंतर बुद्धी पण वाढते, तुमचं डोकं शांत होतं. आपलं डोकं गरम झालेलं असतं, आपल्याला लक्षात येत नाही, आपण चिडचिड करतो, किंवा आपलं सतत डोकं दुखत असतं, चिडचिड करतो, किंवा सारखं ताण मनावर येत असतोय, मेंदू कधी कधी नीट चालत नाही. आपल्या कॉम्प्युटरचा CPU सुद्धा गरम झाल्यानंतर हँग होतो, आपला मोबाईलसुद्धा गरम झाल्यानंतर स्लो होतो. तर CPU जरी गरम झालं तर त्याला आत फॅन लावला जातो, म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे आहे कॉम्प्युटरचं, त्यालासुद्धा आत फॅन लावलेला असतो. लॅपटॉपलासुद्धा आत फॅन असतो. का तर गरम झालं तर ते गार व्हायसाठी, कारण गरम झाला आणि तो आपण केलंच नाही तर ते जळून जाईल, किंवा ते हँग होईल मोबाईल. तर आपला मेंदू पण हा CPU असल्यासारखा आहे, त्याला कुलिंग करणं गरजेचं आहे. तो सातत्यानं गरम होत असतो, तर त्याचं कुलिंग म्हणजे बाह्य उपचार हेच त्याचं कुलिंग आहे. आणि अभ्यंतर आहारसुद्धा आपण शीत घेतला पाहिजे, जास्त उष्ण आहार पण नाही घेतला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पालन केलं तर आपल्याला बाह्य उपचार आणि कॉस्मेटिकचं महत्त्व लक्षात येईल, आणि याच्यामुळं होणारे जे आपले आजार आहेत ते आपण टाळू शकतो. याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करताना युक्तिपूर्वक केलेला आहे, करायला पाहिजे आपण युक्तिपूर्वक सर्वांनी. एवढंच मला इथं सांगायचं आहे. आणि त्याचे वेगवेगळे जे फॉर्म्युलेशन्स आहेत ते तुम्ही वैद्यांकडनं घेऊ शकता. तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही कोणत्या प्रकारचं अभ्यंग केलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं उत्सादन रोज केलं पाहिजे, किंवा तुमची दिनचर्या कशी आहे, तुमची प्रकृती उष्ण आहे का शीत आहे,
त्याच्यानंतर तुमचं आगीजवळ काम आहे का, समजा एखाद्याचा व्यवसाय किंवा एखाद्याचा जॉब जो असेल तो एखाद्या फॉन्ड्रीमध्ये काम करत असेल तर तो सतत उष्णतेच्या जवळ काम करत असतो, तर त्याच्या शरीर सतत गरम होत असते, तर त्याला बाह्य उपचार हे आपण शीत केले पाहिजेत. नेत्रशक्तीला सुद्धा खूप उष्णता चालत नाही, मग नेत्रशक्तीसुद्धा कमी होऊ शकते. मेंदूला जास्त उष्णता चालत नाही. ह्या प्रकारे उष्णतेचं जर बघितलं तर सुद्धा वेगवेगळे लेप येतात. कफाचे आजार काही लोकांना असतात, तिथं शीत लेप करून चालणार नाही. कफाच्या व्यक्ती असतील तर त्याला आपण उष्ण लेप करावे लागणार, वाताच्या व्यक्तीला सुद्धा उष्ण लेप करावे लागणार. तर लेप असेल, तेल असेल, ह्यांचा वापर आपण दैनंदिन चिकित्सेमध्ये वाढवला पाहिजे. आता इथून पुढं सुद्धा तुम्ही ब्लिचिंग करता किंवा याच्यामध्ये जाऊन ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ब्लिचिंग केलं जातं, तर ब्लिचिंग केल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला ते त्याचे साईड इफेक्ट स्किनवर आज ना उद्या होतातच. स्किनचा ड्रायनेस स्किनला तयार होतो, स्किन ड्राय होते, किंवा आपण डाय जो लावतो कलर हेअर कलरसाठी त्याचासुद्धा परिणाम आपल्या त्या मुळांवर होतो, कारण त्यात सगळे आर्टिफिशियल कलर टाकलेले असतात. ब्लॅक कलर जो असतो तो पूर्ण केमिकलच असते आणि त्याच्यामुळे हेअर फॉलची समस्या निर्माण होते. त्याच्यामुळं डाईंगसुद्धा खूप कमी केलं पाहिजे किंवा नाहीच केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे ब्लिचिंग करता ते ब्लिचिंगचं सुद्धा त्याच्यामुळं इन्फेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्याच्यावर फंगय, बॅक्टेरिया, व्हायरसेस ह्या स्किनवर वाढायला चालू होतात आणि नंतर त्वचेचे आपल्याला इन्फेक्शन होणारे संसर्गजन्य त्वचेचे आजार आपल्याला पुढे जाऊन होत असतात. त्यामुळे ब्लिचिंग पुन्हा पुन्हा करणं, सारखं करणं हे चुकीचं आहे. ब्लिचिंग एकतर केलंच नाही पाहिजे. तुम्ही चेहऱ्यासाठी लेप जे आहेत, वेगवेगळे जे लेप असतात ते तुम्ही फेसचे लेप वापरा, किंवा साधं बेस्ट मेडिसिन म्हणजे हळदीचे वेगवेगळे हर्बल लेप असतात, हे वापरणं गरजेचं आहे. त्यात कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल टाकलेलं नाही पाहिजे. शक्यतो स्वतः बनवा, हळद आणि चंदनाची पावडर करू शकता, ती तुम्ही लावू शकता. किंवा मग त्रिफळा चूर्ण जे आहे ते सगळ्यात बेस्ट आहे. त्रिफळा चूर्ण आणि चंदन पावडर, त्रिफळा चूर्ण आणि हळद असं वेगवेगळं कॉम्बिनेशन बनवून तुम्ही गुलाबजलातनं किंवा दुधातून असे लेप हर्बल लावू शकता. लेप लावा किंवा त्याच्या पेस्ट बनवा. असं जर केलं, स्नेहन केलं, तर अगदी होठसुद्धा आपले हिवाळ्यामध्ये फुटत नाहीत. व्हॅसलीन लावायची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही. तर या पद्धतीनं आपण थोडक्यात बघितलेलं आहे की कसं काय आपण